हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 5th मॅथ्स या विषयाची सेकंड सेमिस्टरची 2022-23 म्हणजे मागील वर्षीची एक सराव प्रश्नपत्रिका पाहू. ही सराव प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्थेची 2022-23 ची आहे. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं हे आपण आता पाहू. पहिला प्रश्न, फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. प्रत्येक प्रश्न त्याचे 4 पर्याय आपल्याला दिले. फर्स्ट इज डॉट डॉट इज अ नंबर विच इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट. सो 1 इज द नंबर. 1 हा एक नंबर असा आहे जो प्राइमही नाही आणि कंपोजिट नाही. त्यामुळे अल्टरनेटिव्ह ए इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेकंड क्वेश्चन, यूज करेक्ट सिम्बॉल. 9 + 8 आणि 30 डिवायडेड बाय 2 यांच्यामध्ये योग्य सिम्बॉल आपल्याला वापरायचा आहे. हे जे सिम्बॉल आहे ग्रेटर दॅन, लेस दॅन, इज इक्वल टू और इज नॉट इक्वल टू असं सिम्बॉल वापरायचं आहे. आता इथे 9 + 8 दॅट 70 आणि 30 डिवायडेड बाय 2 15. तर इथे आपल्याला 17 ही जी संख्या आहे ती 15 पेक्षा मोठी आहे. त्यामुळे हे सिम्बॉल इथे वापरू शकतो. डी सुद्धा पर्याय तिथे बरोबर आहे. 17 इज नॉट इक्वल टू 15. दॅट इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट. पण जास्त करेक्ट आहे ग्रेटर दॅन ए. 17 इज ग्रेटर दॅन 15. The next question is dot dot is not a factor of 12. 2, 5, 1 की 3. यातला 12 चा नसणारा फॅक्टर कोणता? म्हणजे 2 न 12 ला भाग जातोय, 1 न जातोय, 3 न जातोय, 5 न मात्र जात नाही. So 5 is not a factor of 12. 7 divided by 10, that's 0.7. So first alternative is the correct one. Last one, 1 kilogram is equal to dot dot gram. So it is 1000 gram. So option B is the correct alternative. Next question, write true or false. First, 9 is a square number. Yes, it is a square of 3. So 3 square is 9. That means this is true statement. Second, the area of a rectangle is length into breadth. That is also true. And the third statement is 6 plus 1 is equal to 3 into 2. 6 plus 1 means 7. 3 into 2 means 6. So here 7 is not equal to 6. म्हणजे ही left hand side आणि right hand side च्या equal नाही. So the statement is a false. Question number 2. पहिला त्यातला add 4 hours 15 minutes and 2 hours 15 minutes. पहिल्यांदा मिनिटांची बेरीज करूया. इथं 5 + 0 5 मिळेल. 1 + 5 6 आणि इकडे 4 + 2 6 hours. So 6 hours and 65 minutes आहेत. म्हणजे 65 मधले 60 मिनिट जर ह्या बाजूला घेतले म्हणजे त्याचं कन्व्हर्जन आवर्स मध्ये केलं तर 6 hours या ठिकाणी उत्तर आपलं 7 hours. आणि इथं 60 बाजूला घेतले तर राहिले 5 मिनिटं. सो आन्सर वुड बी 7 hours and 5 minutes. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द पेरिमीटर ऑफ गिवन फिगर. ही या डायग्राम दिली, याच्यामध्ये या ज्या 4 साइड्स आहेत त्यांच्या लेंथ्स दिलेले आहेत. पेरिमीटर काढायची म्हणजे या सर्वांची करायची बेरीज. So to find the perimeter of this given figure, we have to just add these lengths, that is 7 plus 16 plus 20 plus 14. इथे 16 आणि 14 30 आणि 20 50 आणि 7 57. So 57 centimeter is the perimeter of given figure. Next, write how many rupees in decimal form. इथे आपल्याला दिले 6 rupees 25 पैसे. So it would be 6.25 rupees. दूसरा 15 rupees 70 पैसे. That is 15.70 rupees. Next, write the following mixed fraction in decimal form. हा मिक्स फ्रॅक्शन दिलाय 3 fraction 9/10. त्याचं डेसिमल मध्ये कन्वर्जन करायला पहिला 3 आणि 10 चा गुणाकार करायचा. So 3 into 10 that's 30. प्लस त्याच्यामध्ये हा जो न्यूमरेटर आहे तो ऍड करायचा. डिवायडेड बाय हा डिनॉमिनेटर एकदाच लिहायचा फक्त. म्हणजे आपल्याला याचा फ्रॅक्शन मिळेल. सो 30 + 9 that's 39 डिवायडेड बाय 10. मध्ये सुद्धा कन्वर्जन करायचं आहे. सो 39 डिवायडेड बाय 10 that is 3.9. So this is the decimal form of the given mixed fraction. Next question, use a letter for any number and write the following properties in short. First is the product of any number and 0 is 0. आता any नंबरच्या ठिकाणी एक लेटर घेऊया a आणि त्या any नंबरचा 0 शी प्रोडक्ट घ्यायचा म्हणजे a into 0 that is equal to 0. कुठल्याही संख्येचा गुणाकार शून्याशी जर घेतला तर तो गुणाकार 0 देतो. आता इथे त्या संख्येसाठी अक्षर a घेतले. So a into 0 is equal to 0. Next, write any two composite numbers between 11 and 20. 11 आणि 20 च्या मधले composite numbers लिहायचे. So 11 is a prime number, so it cannot be a composite. त्याच्यानंतर येणारा
12, it is the first composite number. Then 14, 15 is also composite number कारण त्याला सुद्धा 3 आणि 5 ने भाग जातो. Then 16, then 18. तर हे झाले या दोन्हीच्या मधले नंबर्स. कारण आपल्याला 20 आणि 11 च्या मधले कंपोजिट नंबर्स पाहिजेत. कुठलेही दोन लिहायचे होते, आपण हे 5 लिहिले. सबट्रॅक्ट वजाबाकी करायचे. 4 2 गेले 2, 7 4 गेले 3, डेसिमल खाली डेसिमल, 5 3 गेले 2, 2 मधून 1 गेला 1. So 12.32. Next question, if the length of a rectangle is 20 meter and its width is 12 meter, what is its perimeter? आपल्याला perimeter of rectangle काढायचा आहे. So we have the formula for perimeter of a rectangle. And the formula is 2 into bracket L plus B. L म्हणजेच length, B म्हणजेच breadth. So 2 into bracket length is given to be 20 plus breadth is 12. So we should do 2 into bracket 12 plus 20, 32 मिळेल. And 32 into 2, 64 centimeter. So this is the perimeter of this rectangle. Next question, if one dress requires 3 meter 25 centimeter of cloth, how much cloth do 4 dresses need? एका ड्रेस साठी 3 मीटर आणि 25 सेंटीमीटर एवढं कापड लागते. तर 4 ड्रेस बनवण्यासाठी किती कापड लागेल? तर 3 मीटर आणि 25 सेंटीमीटर म्हणजे 3.25 मीटर हे एकासाठी लागणार. तर असे एकूण 4 ड्रेस बनवायचे म्हणजे 4 ने गुणायचं. आता गुणाकार करूया. 4 पंचे 20, आजचे 2, 4 दुने 8 आणि 2 10, आजचा 1, 4 त्रिक 12 आणि 13. So 13.00 मीटर एवढं कापड लागेल 4 ड्रेस साठी. नेक्स्ट, ड्रॉ पॅटर्न ऑफ ट्रायंग्युलर नंबर 15. म्हणजे ट्रायंग्युलर नंबर त्रिकोणी संख्या जे आहेत, 3 त्रिकोणी संख्या आपण 1 2 3 अशा दाखवतो. तर 15 त्रिकोणी संख्या, 15 ही जी त्रिकोणी संख्या आहे ती या फॉर्म मध्ये ट्रायंगलच्या स्वरूपात लिहायची आहे. मग पहिल्या रो मध्ये एकच असा सर्कल काढूया किंवा डॉट घेऊया. दुसऱ्यामध्ये 2 घेऊया, म्हणजे ही संख्या झाली 3. तिसऱ्यामध्ये 3 घ्यायचे, 1 2 3, म्हणजे ही संख्या झाली 6 कारण टोटल डॉट आपण 6 घेतले. चौथ्या रो मध्ये 4 घ्यायचे, 1 2 3 4, म्हणजे 6 आणि 4 10 झाले डॉट्स. आणि पाचव्यामध्ये 5 डॉट्स घ्यायचे, 1 2 3 4 5. तर हा झाला नंबर 15. तर या पद्धतीने 15 हा ट्रायंग्युलर नंबर आपण डायग्रामच्या सहाय्याने दाखवू शकतो. Next, if the number given in the table is divisible by the given divisor, put dash or tick mark in the box. If it is not divisible by the divisor, put cross in the box. जिथे पहिला एक उदाहरण सोडून दिले की 15 या संख्येला 2 न भाग जात नाही म्हणून क्रॉस केलेला आहे, 5 न जातो म्हणून टिक मार्क केलेली आहे, 10 न जात नाही म्हणून क्रॉस केले. तर अशा प्रत्येक संख्यांसाठी आपल्याला करायचं. 30 ला 2 न भाग जातो का? तर जातो. 5 न जातो, 10 नही जातो. 34 ला 2 न भाग जातो पण 5 न जात नाही आणि 10 नही जात नाही. 46 ला 2 न जातो पण 5 न जात नाही आणि 10 न जात नाही. तर या पद्धतीने आपण हा चार्ट पूर्ण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, अ मूवी स्टार्ट्स at 45 minutes past 3 afternoon and finishes 2.5 hours later. At what time does the movie end? मूवी स्टार्ट कधी होते ते आपल्याला दिलेलं आहे. इट स्टार्ट्स 45 minutes past 3, म्हणजे 3:45 ला ती मूवी सुरू होते आणि 2 तास 30 मिनिटं, 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिटं, 2.5 hours. मग आपल्याला ती मूवी कितीला संपते हे काढायचं आहे. मग त्याच्यामध्ये 2 hours and 30 minutes आपण ऍड करूया. मग इथं 5 आणि 0 5 होईल, 4 आणि 3 7, डेसिमल 3 आणि 2 5. आता हे जे मिनिट्स आहेत ते 60 पेक्षा मोठे आहेत, त्याच्यामुळं त्याचा 1 तास करून 60 मिनिटाचा 1 तास करून पुढे वाढवायचा, म्हणजे 6 तास होतील. आणि 75 मधून 60 बाजूला घेतले म्हणजे 15 शिल्लक राहतील. याचा अर्थ 6 वाजून 15 मिनिटांनी ती मूवी संपते. सो ऍट 6:15 द मूवी एंड्स. Next question, the side of a square is 4 cm. The length of a rectangle is 8 cm and its width is 2 cm. Find the perimeter and area of both the figures. इथे एक स्क्वेअर दिलाय, त्याचा पेरिमीटर काढायचा आहे आणि एरिया पण काढायचा आहे. पहिल्यांदा फॉर्म्युला आपण वापरूया. पेरिमीटर
of a square. So formula for perimeter of a square is 4 into side. साइड आपल्याला दिलेले 4 सेंटीमीटर, that is 4 into 4. 4 into 4 16 मिळेल. 16 सेंटीमीटर. दिस इज द पेरिमीटर ऑफ दॅट स्क्वेअर. आता त्याच स्क्वेअरचा आपल्याला एरिया देखील काढायचा आहे. सो वी हॅव द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ अ स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे साइड स्क्वेअर, साइड इंटू साइड. स्क्वेअरची साइड दिली 4, सो दॅट्स 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे झालं त्या स्क्वेअरचा पेरिमीटर आणि एरिया. आता दुसरी एक डायग्राम आपल्याला दिली, जो आहे रेक्टँगल, त्याची लेंथ आणि ब्रेथ पण दिलेली आहे. तर त्यावरून आपल्याला त्याचा एरिया आणि पेरिमीटर पण काढायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल हॅव द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. मग त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, दॅट इज 2 into bracket L plus B. So 2 into bracket length is 8 plus breadth is 2. Breadth म्हणजे width. So 2 into bracket 8 plus 2, that's 10. So 2 into 10, that's 20 centimeter. So this is the perimeter of that rectangle. आता त्याच रेक्टँगलचा आपल्याला एरिया सुद्धा काढायचा आहे. So we have the formula for area of a rectangle, that is length into breadth. मग लेंथ दिली 8, breadth दिली 2, 8 into 2, that's 16 centimeter square. So this is the area of that rectangle.